रोज रोज मुलांच्या स्कूल टिफिनसाठी काय द्यायचं म्हणून प्रश्न पडत असेल ना, तर हा असा चिला तुम्ही एकदा पोरांना नक्की देऊन बघा. एकदा खाल्ला ना तर मम्मी हप्त्यातून एकदा तरी नक्की द्या असंच म्हणणार. मग त्यासाठी काय करायचं, मुगाची डाळ असते ना, तिला ना चांगलं 1 तासासाठी भिजून घ्यायचं आणि आता 1 तासाच्या नंतर थोडेसे पोहे ना भिजू घालायचे. डाळ बघायची, डाळ चांगली भिजलेली असते लगेच मिक्सरच्या भांड्यात टाकायचे, भिजवलेले पोहे टाकायचे, त्याचबरोबर तिखटानुसार मिरच्या टाकायच्या, मीठ टाकायचं आणि पाणी टाकून याची ना पेस्ट करून घ्यायची बघा बारीक. नंतर त्याच्यामध्ये हळद टाकायची आणि इनो टाकला इथं मी. जर तुम्हाला इनो नसेल टाकायचं ना, थोडासा खाण्याचा सोडा सुद्धा टाकू शकता किंवा काही नाही टाकलं तरी सुद्धा चालतंय. आता चांगलं मिक्स करून घ्यायचं याला थोडंसं पाणी टाकून आणि याच्यानंतर याच्यामध्ये कांदा टाकायचा, गाजर टाकायचं, टमाटर टाकायचं, कोथिंबीर टाकायची, सगळं कापून टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आणि तवा ठेवायचा गॅसवर. तवा गरम झाला का तेल टाकायचं थोडंसं आणि तीळ टाकायचे बघा. तीळ असतात ना ते थोडेसे पांगून टाकायचे. नंतर बॅटर त्याच्यावर वतायचं, असं एकदम जाड थर द्यायचं बॅटरचं बरं का. 2 असे चमच वतून द्यायचे. बारीक गॅस ठेवायचा आणि याला चांगलं 2 मिनिटासाठी असं सोडून द्यायचं बघा. म्हणजे मग काय होतं, हा चांगला आतून पण शिजला जातो आणि एकदम फ्लफी होतो, असा एकदम स्पॉन्जी होतो. असंच दोन्ही साईडनी ना तेल लावून मस्त बारीक गॅसवर खरपूस भाजून घ्यायचा. आता रेडी झाला आपला एकदम मस्त आणि टेस्टी असा चिला. म्हणजे याला ना पोरं सुद्धा एवढं आवडीने खातात ना, म्हणजे माझे पोरं आहे ना मला हप्त्यातून 2 वेळेस तर याला नक्की बनवायला लावतात बघा आणि टेस्टला सुद्धा खूप मस्त लागतं. तर एकदा ना नक्की बनवून बघा.